पुढे जाताना मला असं विचारायला आवडेल की काही जण ही प्रोसेस सुरू झाली की असं म्हणतात आय एम नॉट रेडी येट, की मी अजून तयारच नाही आहे या प्रोसेससाठी. सो हे खरंच रेडीनेसचं कारण असतं का अजून काही वेगळं कारण असू शकतं? मला असं वाटतं रेडीनेस हा लग्न आणि कंपॅनियनशिपमधला एक खूप मोठा मुद्दा आहे. मगाशी मी जे तुला म्हणलं की मी ॲडल्टिंगसाठी तयार आहे का, तर कदाचित तो रेडीनेस त्याचा नाही आहे माझ्याकडे आत्ता. नसण्याचं कारण असं पण असू शकतं की इदर मी माझ्या आत्ताच्या लाईफमध्ये ओव्हर कम्फर्टेबल आहे. म्हणजे ना मला लोनली वाटतं आहे, ना मला कंपॅनियनची गरज वाटते आहे. सगळे म्हणत आहेत म्हणून कदाचित लग्नासाठी मी लोकांशी बोलते आहे किंवा बोलतो आहे, पण खरं मला अशी काही गरज वाटत नाही आहे. सो माझं लाईफ आत्ता खूप छान चाललं आहे. पगार मस्त मिळतो आहे, सेविंग खूप भारी होतं आहे, कारण घरात काहीही द्यावं लागत नाही आहे आत्ता, कारण गरज नाही आहे त्याची. मित्रमैत्रिणींबरोबर मस्त टाईमपास होतो आहे. दर 2-3 महिन्यातनं एखादी छान ट्रिप होती आहे. हॉबीसाठी वेळ मिळतो आहे, फिटनेससाठी वेळ मिळतो आहे, शेअर्समध्ये लक्ष घालायला वेळ मिळतो आहे. हे सगळं करायला माझ्याकडे आत्ता वेळ आहे. मग कुठे याच्यामध्ये बदल करा? सो रेडीनेस नसतो. म्हणजे कधी कधी काय होतं की आत्ताच्या लाईफमध्ये मला ओव्हर कम्फर्ट आलं आहे. आई बाबा म्हणतायत म्हणून आपण करूयात लग्न, पण हे सगळं खूप छान आहे. ओके. अशा वेळेस सुद्धा ती प्रोसेस खूपदा डिले होते. दुसरं कधी कधी काय होतं एक्झॅक्टली ऑपोजिट, की कंपॅनियन म्हणून मला जे काही इन्व्हेस्ट करावं लागणार आहे तेवढी माझ्याकडे मेंटल आणि फिजिकल बँडविड्थच नाही आहे. इदर मी एक्सेसिव्हली बिझी आहे किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये जॉब बर्नआउटसारखी गोष्ट एक्सपिरियन्स करते आहे किंवा करतो आहे. माझं लाईफ आत्ता माझ्या कामाशी इतकं शिवलं गेलेलं आहे की मला जेमतेम रोजचा झोपायच्या आधी तासभर वेळ स्वतःसाठी मिळतो. मग मला असं वाटतं लग्न नावाची ब्याद आपण आपल्या आयुष्यामध्ये कशाला आणून बसवायची आणि बसवू कुठे. मला कधी कधी जर सॅटर्डेलाही वर्क करावं लागतं आणि संडेलाही मला माझ्या कामाचे फोन हँडल करावे लागतात, कुठे लग्न करू? सो कधी कधी मी वेलबिंगमध्ये नसणं किंवा माझ्याकडे नात्यासाठी मेंटल फिजिकल बँडविड्थ नसणं ह्यामुळे सुद्धा लोकांना रेडीनेस वाटत नाही. आणि आणखी एक शेवटची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमध्ये फ्रेंडशिप्समध्ये आपल्याला जे काही पास्ट अनुभव आलेले असतात, ब्रेकअप्स असतात किंवा कधी कधी गैरसमजातनं भांडणं भरपूर झालेली असतात, तर यातनं ना एक टॉक्सिक अनुभव माझ्या मनामध्ये आठवण म्हणून राहतो. आणि तो अनुभव तुम्हाला पुढच्या नात्यांमध्ये जाण्याच्या आधी एक स्पीड ब्रेकर लावतो की तुला जायचं आहे का. तर हे या लग्नाच्या प्रोसेसमध्ये फार कॉमन आहे की 4 भेटींनंतर आता हो म्हणूयात का ह्या पॉईंटला मुलगा किंवा मुलगी बॅक फूटवर जातात आणि म्हणतात नाही मी याला रेडीच नाही.